माझ्यासोबत कायदेतज्ञ उदय वारुंजीकर आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सर सुद्धा आहेत. वारुंजीकरांपासून सुरुवात करतो. वारुंजीकर, आपण हक्कभंगावर थेट येऊया. कालचा जो प्रकार म्हणजे 2 चॅनलनी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली, हा हक्कभंगाचा मुद्दा आहे असं आम्ही मानतो. अजून आम्हाला काही नोटीस मिळाली नाही हक्कभंगाची, आम्हाला काही कळवण्यात आलेलं नाही. म्हणजे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना कोणतेही आरोपपत्र न देता यांनी चर्चा करून घेतलेली हक्कभंग दाखल केलेला आहे. मुळामध्ये हा हक्कभंग होऊ शकतो का आणि काल जे विधिमंडळात झालं त्याला तुम्ही काय म्हणाल? या कार्यक्रमाच्या त्याची तयारी करताना मी शोधत होतो की याच्यामध्ये काही प्रत्यक्षात जो निर्णय आहे तो आपल्याला मिळतोय का, किंवा जी काही चर्चा झाली त्याची प्रत मिळते का, शोकॉज नोटीस इश्यू करायची असते, कारणे दाखवा नोटीस, ती बघायला मिळते का. कारण अजूनपर्यंत तरी मीडियामधल्या कुठल्याही माणसाला किंवा चक्क या मायाजाला म्हणजे इंटरनेटवरती अशा प्रकारचे कुठली शोकॉज नोटीस मधलं काय वाक्य कशाबद्दल केलेलं आहे हे अजूनपर्यंत माहिती झालेलं नाही. जे काही वृत्तपत्रामधलं रिपोर्टिंग आहे त्या ठिकाणी देखील जे फक्त तिथं घडलेलं दिसलेलं होतं त्याच्या आधारावरचं रिपोर्टिंग आहे. जे मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून येत आहेत त्यांच्याकडे देखील कुणाकडेही आत्ता या क्षणाला देखील शोकॉज नोटीस किंवा कुठल्या प्रकारच्या वाक्यांच्या बाबतीमध्ये हे असं प्रस्ताव दाखल करून घेतला ही माहिती नाही. मग याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ असा होतोय सकृत दर्शनी की जे काही घडलं ते सगळं हे कायद्याच्या प्रक्रियेशी विसंगत आहे का काय असं सकृत दर्शनी वाटतंय. असं का वाटतंय आपल्या प्रेक्षकांना थोडं सांगितलं पाहिजे. आपला कायदे असे म्हणतात की कुठलंही कृत्य करताना भले तो अगदी 100% गुन्हेगार आहे की ज्याचा गुन्हा हजारो कोट्यावधी लोकांनी बघितलेला असला तरी देखील अशा माणसाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. अगदी क्षणभर उदाहरण देऊया समजायला सोपं. कसाब, आपल्याकडे टीव्हीवरती आपल्यापैकी प्रत्येकानं बघितलेलं होतं, पण तरी देखील कसाबला बाजू मांडण्याचा अधिकार आहे असं आपला कायदा सांगतो. आणि मग कालच्या प्रकरणामध्ये काय घडलं किंवा परवाच्या प्रकरणांमध्ये काय घडलंय तर हे सगळी जी काही 2 लोकांनी केलेली जी काही आपली मतप्रदर्शन होती तेवढं मत प्रदर्शन होतं. मग त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्याकरताची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया याच्यात पुरेशी पूर्ण झाली का नाही असं सकृत दर्शनी त्याचं उत्तर येत आहे. म्हणजे काय आहे? म्हणजे याचा अर्थ असा आहे की कदाचित तातडीनं निर्णय घेण्यासाठी म्हणून कदाचित एक घाईघाईमध्ये हा प्रस्ताव ज्याला आपण मोशन म्हणतो, कारण विधिमंडळाच्या परिभाषेमध्ये याला अर्ज किंवा असं न म्हणता ही चक्क एक मोशन आहे, तो मोशन ती दाखल करून घेतलेली आहे. परंतु याच्याकरताची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही असं मला आता सकृत दर्शनी दिसतंय. तुम्हाला सांगतो, काल अध्यक्षांनी याची जाणीव दिली होती आमदारांना की ज्याच्या विरुद्ध हक्कभंग आहे त्याला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. पण आमदारांनी हुल्लडबाजी केली, आरडाओरडा केला आणि नंतर ही मोशन ऍडमिट करून घेण्यात आली, हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेण्यात आला. याचा अर्थ काय होतो? आपण म्हणताय ते बरोबर आहे, परंतु हे मी फारसं खोलात आत्ता जाणार नाही. कारण मला असं दिसतंय, कायद्याचा विद्यार्थी म्हणून असं दिसतंय की कदाचित इथून पुढच्या एक 48 तासाभरामध्ये किंवा एक आठवड्याभरामध्ये हे सर्व प्रकरण कदाचित माननीय उच्च न्यायालयासमोर येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं यातले जे कायदेविषयक अन्य पैलू आहेत त्याची सगळी कारणं आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान मिळू शकतं. आपण म्हणताय त्या बाबतीमध्ये मी नक्की आपल्या लोकांना सांगेन की त्याचा प्रिव्हिलेज जे काही हक्क आहेत त्या हक्कांचा भंग झालाय का नाही याच्या संदर्भातली चर्चा तिथे होऊ शकेल. परंतु त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे किंवा नाही याच्या संदर्भातलं म्हणजे जी शिक्षा दिली गेलेली आहे त्या शिक्षेच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये निश्चित जाणं शक्य असू शकतं. याला कारण सांगतो, अनेक निकालपत्र देखील याच्या पूर्वीची आहेत आणि राज्यघटनेमध्ये आपल्याकडे बघितलं तर 3 वेगवेगळे आपल्याला पायलीचे डबे आहेत असं मी थोडक्यात उदाहरण देतो. म्हणजे मग असं आहे की एका बाजूला एक्झिक्युटिव्ह आहे, दुसऱ्या बाजूला ज्युडिशियरी आहे, तिसऱ्या बाजूला लेजिस्लेटिव्ह आहे आणि या तिघांचे एकमेकांमध्ये पायात पाय बांधून ठेवलेले आहेत. उदाहरण देतो आपल्या प्रेक्षकांना सोपं समजावून सांगण्यासाठीच. राष्ट्रपती महोदयांच्या निवडणुकीच्या संदर्भातला जी काही याचिका आहे ती याचिका ही सर्वोच्च न्यायालयात चालू शकते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ द्यायचं काम करत असतात ते राष्ट्रपती करत असतात. तसंच या बाबतीमध्ये देखील आहे की हक्कभंगाच्या बाबतीमध्ये ती जी काही शिक्षा दिली गेलेली आहे त्याच्या संदर्भातली योग्यता अयोग्यता ही न्यायालयामध्ये तपासली जाऊ शकते. आजपर्यंत असे अनेक वेळा उदाहरण आहेत आपल्या सगळ्या प्रेक्षकांकरता माहितीच. 1957 सालामध्ये बिहारमध्ये अशाच प्रकारचं अधिवेशन चाललेलं होतं. अधिवेशनामध्ये जे काही घडलं त्या घडलेल्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये सर्च लाईट नावाचं एक मॅगझिन होतं, त्यांच्या
एडिटरच्या विरुद्ध अशा प्रकारचाच सिच्युएशन, अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. मॅटर माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि त्या माणसाला आपला बाजू मांडण्याचा मूलभूत अधिकार आहे अशा प्रकारचं माननीय सर्वोच्च न्यायालयाने मत दिलं. 1959 मध्ये त्याचं निकालपत्र दिलेलं आहे. MMK शर्मा विरुद्ध चीफ MMK शर्मा या नावाचे ते एडिटर होते, ज्यांच्या संदर्भामधलं हे निकालपत्र अतिशय माइलस्टोन आहे. आपण विचारलेला प्रश्न होता, याला प्रत्यक्षात हक्कभंग म्हणतायत ते म्हणजे काय असतं? आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहिती करता एक वाक्य फार सोपं सांगतो. ग्रेट पॉवर्स कम विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कुठल्या प्रकारचा एखादा दर्जा दिलेला आहे आणि काही विशेष अधिकार दिलेले आहेत, त्या विशेष अधिकारांमुळे काही विशेष जबाबदारी आलेली असते आणि त्या जबाबदारीच्या दृष्टिकोनातून आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी कुठल्याही कायद्याची भीती वाटू नये म्हणून हे काही एक विशेष अधिकार दिलेला आहे. तो विशेष अधिकार हा जो काही दिलेला आहे त्याचा वापर करताना म्हणजे त्याचे आपले जे काही प्रत्यक्ष कर्तव्य आहेत ती कर्तव्य पार पाडत असताना आपल्याला कोणाची भीती काही वाटू नये म्हणून हा विशेष अधिकार दिलेला आहे. मला आता तरी सकृतदर्शनी जे चित्र येत आहे त्याच्यावरून असं कुठेही दिसत नाही की 2 एडिटरनी जी काही टीका टिप्पणी केलेली आहे त्यामुळं आमदार साहेबांना आपली कर्तव्य बजावण्यामध्ये काही अडथळा निर्माण झालेला होता. पण किंबहुना ही एडिटरची किंवा ह्या सगळ्या मीडियाची, संपादकांची 2च नाही, या संपादकाच्या निमित्ताने सगळ्या मीडियाला धडा द्यावा असा यांचा हेतू होता का? काही राजकारण्यांची, मी कोणाचं नाव घेत नाही, पण काही राजकारण्यांची खालच्या पातळीवरची भाषणं जर कालची ऐकली तर त्यावरून अशी शंका येते. दीक्षित सर, तुमचं काय म्हणणं आहे? एवढा मोठा अनुभव आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा, अशा प्रकारे सदनाचे 2-2 तास मीडियावर टीका करण्यात घालवण्याचा प्रसंग आधी घडलाय का? आणि कालचा हा प्रकार हक्कभंगाचा प्रकार आहे का? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये सुद्धा अशा प्रकारचा अभूतपूर्व गुन्हा विधिमंडळाच्या परिसरात कधीही घडलेला नाही. म्हणजे काही आमदारांनी पोलीस अधिकाऱ्याला मारणं हा गुन्हा आहे आणि काही आमदारांनी हे जे कृत्य केलं त्यांनी कायदा हातामध्ये घेतला. प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांनी कृती केली त्यांच्या संदर्भात काही हक्कभंग दाखल झालेला नाही आणि ज्यांनी त्यांच्या भावना, लोकभावना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरले त्यांच्या विरोधी मात्र हक्कभंग दाखल झालेला आहे. याच्यामुळे लोकांमध्ये आणि मतदारांमध्ये कोणत्या प्रकारचा संदेश गेलेला आहे? हर्षवर्धन पाटील संसदीय कामकाज मंत्री जे आहेत त्यांनी जो निलंबनाचा ठराव मांडला त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या 5 आमदारांनी अशोभनीय वर्तन केलं आणि विधिमंडळाच्या परिसरात ही घटना घडलेली असल्यामुळे विधिमंडळाच्या परंपरेला आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचलेला आहे. आता ज्या आमदारांच्या कृतीमुळे धक्का पोहोचलेला आहे असं एकमुखाने सबंध सभागृह ठराव करतं त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया किंवा त्याचं भाष्य याचं स्वातंत्र्य हे महत्वाचं आहे. आणि जी भाषणं काल झाली त्याच्यामधून मुख्यतः सूत्र असं दिसत होतं की पोलिसांना आणि मीडियाला धडा शिकवणे ही वृत्ती त्याच्यामागे जास्त होती. जरब बसली पाहिजे सत्तेची अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये होती. ही भावना जी आहे ही एका प्रकारे राज्यामध्ये भयपर्व निर्माण करणारी भावना आहे. मीडियाचं वागणं किंवा मीडियाचं बोलणं किंवा कोणाचंही वागणं किंवा कोणाचंही बोलणं हे नेहमीच खुल्या चिकित्सेसाठी असलं पाहिजे. परंतु या ठिकाणी हा गुन्हा घडलाय की नाही, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे की नाही. आता आमदारांना सभागृहामध्ये जाण्यासाठी किंवा तिथून बाहेर पडण्यासाठी जर कोणी अडथळा केला तर कामकाजात सहभाग घेण्यासाठी किंवा अभ्यंकर म्हणाले तसं निर्भयपणे मत मांडण्यासाठी तो आणलेला अडथळा असा गृहीत धरला जातो. परंतु त्याच्यासाठी आमदारांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे, कायद्यानुसार वाहन चालवलं पाहिजे. त्याचा स्पीड ठरलेला आहे. कायदा मोडायचा आणि विधानसभेमध्ये प्रवेश करायचा हे कोणता अधिकारी कशासाठी सहन करेल? आणि ज्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये होते, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये भंडाऱ्याचा प्रश्न होता, 12वीच्या परीक्षांचा प्रश्न आहे, नागपूर विद्यापीठात सर्व विद्यापीठांमध्ये हा गंभीर प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न बाजूला पडलेले आहेत आणि महत्त्वाचा प्रश्न येतो हे मीडियाला धडा शिकवणे. याच्यामधून काय प्रकारचं संकेत किंवा काय प्रकारचं चित्र आपण लोकांपुढे देतो आहोत? मला असं वाटतं की जे प्रश्न काल विचारले गेले त्याच्यातही मोठी गंमत आहे. म्हणजे काही पोलीस, जवळपास 24-25 पोलीस अधिकारी असे आहेत की ज्यांच्यावरती FIR आहे पण त्यांना अटक झाली नाही, त्यांची नावं सांगू काय, अशा प्रकारची चर्चा झाली. आणि पोलिसांचं जर सगळं आम्ही उत्खनन करायला सुरुवात केली तर किती पोलीस आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले जातील, कोणकोणते पोलीस बदल्यांसाठी येतात, नंतर त्या बलात्काराच्या वेळेला सगळे पोलीस अधिकारी काय एकत्र आले नाहीत,
हे प्रश्न उपस्थित करायला कोणाचा पायबंद नाही आहे, किंबहुना हे तुम्ही आजपर्यंत का प्रश्न उपस्थित केले नाहीत? आणि ते करत असताना मीडियाला अशा प्रकारे टार्गेट करत असताना एक गोष्ट खरी आहे की आमदारांनी तक्रार केली, कुणाचीही तक्रार आली तर ती तक्रार दाखल करून घेणं ही सभागृहाच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे. पण ती तक्रार दाखल करून घेत असताना संबंधित बाजू काय आहे, दुसऱ्याचं म्हणणं काय हे ऐकून घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर हक्कभंगाची नेमकी फ्रेम काय आहे? मला आठवतं त्याप्रमाणे हिदायतुल्ला जेव्हा राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती होते त्यावेळेस राज्यसभेमध्ये हा विषय निघालेला होता की ही फ्रेमवर्क काय करायची. तेव्हा जस्टिस हिदायतुल्ला यांनी सांगितलं की अशी काही फ्रेमवर्क ठरवू नका, कारण अशी जर फ्रेमवर्क ठरवली तर त्याच्यात थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन होण्याची शक्यता आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हक्कभंग कशाला नेमकं म्हणायचं हे ठरलेलंच नाही कुठल्याही परिस्थितीत. पोलिसांनी ज्या प्रकारचं वर्तन केलेलं आहे त्याचं काही समर्थन करायचा प्रश्न येत नाही. पण या राज्यामध्ये असे किती आमदार, किती माजी मंत्री यांना गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेलं आहे, कोर्टामध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे, असे कितीतरी लोक आहेत. तेव्हा गुन्हेगारी वृत्तीनं जो व्यवहार केलेला आहे त्याच्या संदर्भात भाष्य करणं ही काही फार मोठी चूक आहे असं मला वाटत नाही. दीक्षित सर, ही चर्चा आपण पुढे ठेवूया, पुढे चालू ठेवूया. आणि ब्रेक नंतर मी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येणार आहे की प्रश्न होता तो मारहाण करणाऱ्या आमदारांचा. विधानसभेतल्या सर्व आमदारांना कुणी मिवाली किंवा गुंड म्हणत नव्हतं आणि याचा खुलासा 10-10 वेळा करण्यात आला होता. आजही मला असं वाटतं की विधानसभेमध्ये अनेक चांगले आमदार आहे, पण काल दोन्ही सभागृहामध्ये सर्वपक्षीय आमदारांची युती का झाली? यामध्ये काही त्यांचे आर्थिक सामाजिक हितसंबंध आहेत का? या युतीला अभद्र युती म्हणता येईल का? सर्व राजकीय पक्षांचे म्हणून काही हितसंबंध असतात का? आणि त्या हितसंबंधांच्या विरोधात, त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मीडिया आवाज उठवतं, म्हणून मीडियाचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर मी चर्चा करणार आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये अजित अभ्यंकरांपासून सुरुवात करणार आहे आणि इतरांकडे येणार आहे. पण ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, आमदार हक्कभंगाच्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत का? बघा पडद्यावर 91% लोक आता म्हणतायत की होय, अधिकाराचा गैरवापर होतोय. जर आमदार, आणि मला याची खात्री आहे विधान भवनातले आमदार, विधानसभेतले, विधान परिषदेतले हे सगळं ऐकत असतील तर लोकमत काय ते लक्षात घ्या. मला या सगळ्या विधिमंडळात घडलेल्या प्रकाराच्या आणि हक्कभंगाच्या मुळाशी जो मुद्दा आहे आणि जो खूप गंभीर आहे आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्याकडे वळायचं आहे. अजित अभ्यंकरांपासून सुरुवात करणार आहे. अजित अभ्यंकर, काल जे आम्ही दोन्ही सभागृहात पाहिली ही सर्व पक्षांची युती पाहिली, सर्व पक्षीय आमदारांची. मीडियावर हल्ला करताना, पोलिसांवर टीका करताना सर्व पक्षीय आमदार एकत्र आले होते. याचा अर्थ काय लावायचा? मला असं वाटतं की सत्ताधारी जे दोन मोठे पक्ष आहेत ते आणि प्रमुख विरोधी पक्ष जे आहेत, म्हणजे त्याला बनावट विरोधी पक्ष म्हणतो, हे मीडियावरती वेगळ्या कारणाने रागावलेले आहेत. कारण भ्रष्टाचाराची जी प्रकरणं, अगदी महाराष्ट्राच्याबद्दलच बोलायचं तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे प्रख्यात मंत्री यांच्यापर्यंत सगळे, मग ते गुलाबराव देवकर असतील किंवा आपले सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ, अनेक जे काय आरोप आणि त्याची सगळी चर्चा पुराव्यासहित जी मीडियावर चालू आहे त्याच्यामुळे, आणि त्याचप्रमाणे नितीन गडकरींपासून वरचे जे सगळे आरोप आहेत आणि त्याच्या पुराव्यासहित जी चर्चा चालू आहे त्याच्यामधून जे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याच्यामधून हे सत्ताधारी आणि त्यांचे बनावट विरोधक प्रमुख भांडवली पक्ष जे आहेत ते ज्या अडचणीमध्ये येत आहेत त्याच्यामुळे ते व्यथित झालेले, त्याच्यामुळे ते अडचणीत आलेले आहेत, एक संधी शोधत आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनी ही संधी शोधली. आता त्यांना संधी असं वाटतंय, ते माझ्या मते ती संधी नाही आहे, ते एक अत्यंत चुकीच्या दिशेने चाललेले आहेत आणि महाराष्ट्राची जनता त्यांना क्षमा करणार नाही आहे. त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे हा हक्कभंग हा यासाठीचा हक्क नाही आहे. आम्हाला भ्रष्टाचार करण्याचा आणि निरंकुशपणे भ्रष्टाचार करण्याचा जो अधिकार त्यांना वाटतो त्याचा भंग झालेला आहे, यासाठी हा हक्कभंग ठराव किंवा मोशन आहे असं माझं मत आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे क्षितिज ठाकूर ज्या ठिकाणून निवडून येतात त्या ठिकाणचे हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानी हे शिक्षा भोगून तुरुंगात गेले पूर्वी. याच्यापूर्वी महाराष्ट्राचे
अनेक मंत्री, उदाहरणार्थ इतकंच काय, महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी स्वतःच्या उत्पन्नाबद्दलचं खोटं ॲफिडेव्हिट केलं. हे आता त्या आदर्शच्या केसमध्ये माझ्या मते समोर पुढे आलं. कृपाशंकर सिंह यांची मालमत्ता काही 100 कोटींच्या पुढे गेली, त्याच्याबद्दलचे त्यांना अजून अटक होऊ शकलेली नाहीये. मंत्री असताना गुलाबराव देवकर, या अशा अनेक नावं खूप मोठी वाढवता येतील. या सगळ्यांच्या कंडक्टबद्दल किंवा संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी ज्यांनी पैसे घेतले ते भाजपचे खासदार, या सगळ्यांची चर्चा जर आपण संसदेच्या या किंवा हे जे हक्कभंग आहे याची भीती बाळगून आपण करत राहावी आणि ती सतत दहशत तुमच्यावरती असावी, यासाठी हे बनावट विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आलेले आहेत आणि म्हणून त्यांची युती दिसते असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी. अजित सावंत मी या चर्चेत आणतो. अभ्यंकर, मी येतो तुमच्याकडे. अजित सावंत, मला सांगा, ते म्हणतात की भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली आहेत मीडियानी, त्यामुळे मीडियाचं तोंड बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्हाला काय वाटतं, आणखीन काही आर्थिक हितसंबंध सुद्धा यात गुंतले आहेत का विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या काही आमदारांचे? नाही, आपण आर्थिक हितसंबंधांचा उल्लेख केला आणि अजित अभ्यंकरांनी सुद्धा अनेक संदर्भ दिले. मध्यंतरी गेल्या काही महिन्यापूर्वी नितीन गडकरींनी एक विधान केलं होतं. अंजली दमानी आणखीन आपल्या चॅनलवरती पण त्याची चर्चा झाली होती की काही कामं आम्ही त्यांची करतो, काही कामं ते आमची करतात. म्हणजे हेच ह्या सगळ्यांचं साठवलोटं किती आहे आणि कशा प्रकारचे आर्थिक व्यवहार विरोधी पक्ष आणि सत्ताधारी मिळून करत असतात ह्याचंच ते एक मोठं उदाहरण होतं. आणि सिंचन घोटाळ्यामध्ये सुद्धा ते स्पष्ट झालेलं आहे की एकमेकांना सांभाळून घेण्याचं आणि एकमेकांच्या लोकांना मदत करण्याचं काम एकत्रितपणे झालेलं आहे. त्यामुळे आर्थिक हितसंबंध हे आहेतच. मला असं म्हणायचं की प्रतिष्ठा आपण जपण्याचा प्रयत्न केला, प्रसारमाध्यमांनी ह्या विधिमंडळाची पवित्र जपण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला कृपाशंकर सिंग यांचं नाव आता अजित अभ्यंकरांनी घेतलं, एक वॉन्टेड आरोपी मांडीला मांडी लावून जर तुमच्या बसत असेल तेव्हा तुम्हाला आमदारांना असं वाटत नाही का की हा सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात येते किंवा आमचा हक्कभंग होतो? असं का बरं वाटत नाही, हा माझा प्रश्न आहे. दुसऱ्या एका आपल्या सहकारी आमदाराच्या कानाखाली आवाज काढणारा महिन्याभरातच, जसा मध्ये आता तो पण उल्लेख अजित अभ्यंकरांनी केला होता, ताटभाण्याने त्याच सभागृहात फिरतो तेव्हा सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात येत नाही का? परंतु ही सगळी मिलीभगत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की परंतु या सगळ्याला एक वेगळा अँगल मी मगासपासून विचार करतोय त्याचा, की मीडिया आणखीन पोलिसांना सुद्धा आपली जबाबदारी या बाबतीमध्ये टाळता येणार नाही. कित्येक प्रकरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये मीडियानी ह्यांना पाठीशी तरी घातलेलं आहे किंवा मीडियानी ह्यांना ग्लोरिफाय केलेलं आहे. तशीच बाब पोलिसांची आहे की पोलिसांनी अनेक राजकारणामधल्या गुन्हेगारांना किंवा लोकप्रतिनिधींना अनेक गुन्ह्यांमध्ये पाठीशी घातलेलं आहे आणि नंतर ते पोलिसांवरती उलटलेले आहेत. त्यामुळे मीडिया आणि पोलिसांना सुद्धा आपली जबाबदारी टाळता येणार नाही. इथून पुढे हे राजकारणामधल्या गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांना आपण किती प्रोजेक्ट करायचं किंवा त्यांच्या कृत्यांवरती पांघरून किती घालायचं ह्याचा विचार सुद्धा मीडियाला आणि पोलिसांना इथून पुढे करावा लागणार आहे. तरच हे साठवलोटा आपण मोडू शकू असं मला वाटतं. मला जायचं विश्वंभर चौधरींकडे. विश्वंभर चौधरी, कालच्या सगळ्या चर्चेमध्ये एक मुद्दा आला आणि महाराष्ट्राचे एक मंत्री, दिग्गज मंत्री नारायण राणे, ज्यांची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी काय सांगायची गरज नाही, ते असं म्हणाले आम्ही निवडून येतो. हेच सांगत होते पूर्वी हे लोक अण्णा हजारेंना, हेच सांगत होते अरविंद केजरीवालना की तुम्ही आम्हाला काय सांगताय, आम्ही निवडून येतो, वागळेंना 5 मतं तरी पडतील का? काय म्हणाल तुम्ही याबाबत? निवडून येतो ही भावना यांच्या डोक्यामध्ये शिरली आहे? नक्की. या सगळ्या मुळाशी तोच तर गर्व आहे. पण आम्ही निवडून येतो हे सांगणारे, गर्वाने सांगणारे, आम्ही कसे निवडून येतो हे सांगण्याची हिंमत दाखवावी त्यांनी. जर ते गांधीजींना मानत असतील, सत्याचे प्रयोग एकदा करून दाखवा म्हणावं चॅनलवर की मी कसा निवडून येतो, कोणाला किती पैसे देतो, काय काय पद्धतीचं वाटप करतो. कोणीही, नारायण राणेच नाही, कोणीही निवडून येणाऱ्याचा गर्व असलेल्यानी, अभिमान असलेल्यानी हे एकदा जनतेसमोर सांगावं की आम्ही कसे निवडून येतो. 20% आणि 25% मतावरती सीटा निवडून येतात. याचा अर्थ ते यशवंतराव चव्हाण होत नाहीत. राजकीय संस्कृतीचा हा भाग आहे. जे गुंड आहेत ते गुंडच राहतात. काही राजकारणी प्रगती करतात नक्की, परंतु निवडून आलो म्हणून मी पवित्र झालो असा मी राजकारणी कुठला पाहिले नाही. शेवटी तो मूळ लक्षणाकडे परत जातोच जातो. तो ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला ते वाण नाही पण गुण लागला, तसं काहीतरी होत असावं. तो मूळ कडे जातोच आणि मग ते हेच म्हणणार की आंदोलनाला आलात तर मी पाय तोडीन, आमकं झालं तर मी हात तोडीन. तर मला असं वाटतं की निवडून येण्याचा जो गर्व आहे त्याच्या मुळाशी जनता खरी आहे. की जनता जोपर्यंत निखिलजी पैसे घेऊन मत देईल, गुंडांना भ्रष्टांना जनता मत देईल, तोपर्यंत परिवर्तन अशक्य आहे हे त्यांना माहिती आहे. आणि त्यांना ती एक इम्युनिटी मिळालेली आहे की 20-25% मतं आणि बस आम्ही निघून जाऊ. मग वागळे साहेबांना 5 मतं मिळणार नाहीत. अण्णा एकदा स्वतः म्हणाले होते की मी जर पारनेर तालुक्यात उभा राहिलो तर माझं डिपॉझिट जाईल.
त्याचं कारण चांगल्या माणसांना खात्रीच आहे ते निवडून येऊ शकत नाही. अर्थात निवडून आलेले काही 10% लोक 20% लोक चांगले आहेत, त्यांच्यावर मी काही अन्याय करणार नाही, परंतु निवडून येण्याची क्षमता हा जो प्रत्येक पक्षाला लागलेला एक दुर्गुण आहे. मला गंमत वाटते की आज परंपरेतले पक्ष जे काही साधनसूचितेचे सांगणार आहे ते सुद्धा मूळ कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून कुठेतरी अजय संचेतींना तिकीट देतात. ही संस्कृती जी आहे की जो निवडून येण्याची क्षमता, पैसा, तिथून ह्या राजकारणाची सुरुवात होते. दोष लोकांना दिला जातो, दोष अनेकांना झोपडपट्टीतल्या मतदारांना दिला जातो, पण त्याचं मूळ हे यांनी कमावलेल्या डिस्प्रपोर्शनेट पैशांमध्ये आणि त्या पैशाच्या बळावर त्या पैशाला भुलून वरिष्ठ मंडळी त्यांना तिकीटे देतात ज्यांची योग्यता आहे का नाही हे लोकांना माहिती नसतं. मूळ त्या पैशापर्यंत जर आपण जाऊन पोहोचू शकलो, निवडणुकीच्या काळ्या पैशापर्यंत, आणि तिथं जर आपण काही व्यवस्थित करू शकलो तरच हे परिवर्तन होऊ शकेल. राजकीय संस्कृती जी महाराष्ट्राची झाली ती दुःखदायक आहे. SM जोशी, आत्रे किती नावं घ्यायची. आज त्या विधिमंडळाला शरम वाटत असेल. मी तर मागणी केलेली आहे खरं म्हणजे की विधिमंडळातले सगळ्या महापुरुषांचे पुतळे काढून एखाद्या शाळेत नेले पाहिजेत, कारण अशा मारामाऱ्या पाहण्याकडून पेक्षा आमदारांकडून, लोकनियुक्त प्रतिनिधींकडून शाळेतल्या निरागस मुलांच्या मारामाऱ्या पाहायला त्या महात्म्यांनाही जरा त्यापेक्षा जरा बरं सुसह्य होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही संस्कृती बदलायची असेल तर मुळाशी पैसा यांचा नेक्सस, उद्योगपतींचा, राजकारणी लोकांचा संबंध ही आणि पोलीस अधिकाऱ्यांचा. अर्थातच आज जरी खाकीचं आपण सहानुभूतीपूर्वक बोलत असतो तरी खाकी ही आंदोलनातील लोकांना काठ्या मारते, परंतु नेत्यांना खादीला ते कधी फारसा हात लावू शकत नाहीत. त्यामुळे ह्या नेक्ससकडे बघितलं पाहिजे की खाकी, खादी आणि उद्योगपती हा नेक्सस जो आहे तर या सगळ्यांच्या मुळाशी असं मला वाटतं. बरोबर आहे. उदय वारुंजीकर, मी तुमच्याकडे येतो आणि मला दीक्षित सरांकडे पण जायचं आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, काल जो 2 संपादकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला दोन्ही सभागृहामध्ये, मूळ जी घटना होती म्हणजे 5 आमदारांनी गुंडगिरी केली आणि त्या पोलिसाला मारलं, पोलीस अधिकाऱ्याला मारलं, अत्यंत गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची घटना, या घटनेवरून लक्ष उडवण्यासाठी कालचा हा प्रकार होता का? आपण जो काही निष्कर्ष आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर मांडताय याला बऱ्यापैकी सपोर्ट दिसतोय. कारण असं आहे की सकृत दर्शनी हे जे काही 5 आमदार आहेत यांनी जे काही कृत्य केलेलं आहे हे विधिमंडळाच्या सभागृहाच्या बाहेर केलेलं कृत्य आहे. त्या कृत्याच्या बाबतीमध्ये कुणी त्यांचं समर्थन करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळं ते जे काही 5 लोक आहेत ते आता टार्गेट होतील अशी कदाचित भीती या 5 लोकांच्या बरोबरीनं बाकीच्या लोकांना कदाचित वाटली असण्याची शक्यता आहे. आणि ही जी बाकीची लोक आहेत ती सगळी लोक की अरे आपल्यामधला एक माणूस आहे त्याला एकट्याला कसं पाडायचं म्हणून सगळे एकत्र आलेले असण्याची शक्यता असू शकते. मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मुळात एक मुद्दा जरा अजून सुस्पष्ट करून सांगितला पाहिजे. ही घटना काय घडली तर ही घटना घडली एका पोलीस इन्स्पेक्टरनं आपलं कृत्य योग्य पद्धतीनं बजावलं अशा प्रकारचं हे कृत्य घडलं. ते कृत्य घडल्यानंतर त्यांनी आपला कायद्यामधला अधिकार वापरला आणि म्हणून या माणसाला दुसऱ्या दिवशी विधिमंडळामध्ये बोलवून घेण्यात आलं. आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या माहिती करता की आपण अनेक वर्षापासून मराठी चित्रपट बघितले आहेत आणि त्याच्यामध्ये एक ती वाडा संस्कृती नावाचा एक प्रकार असतो की साहेबांनी वाड्यावरती बोलवलंय या संध्याकाळच्याला, असं काहीच झालंय का काय अशी मला एक खरंच शंका आली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो माणूस तिथं आला, हजर राहिला आणि त्या इन्स्पेक्टरला मग कायदा हातात घेऊन मारलं. हे जे काही असेल ही गोष्ट निश्चितच चुकीची आहे. आणि मग या तुम्ही काय म्हणताय, जमीनदार पूर्वी वाड्यावर बोलवून मजुरांना मारायचे, गावकऱ्यांना मारायचे, तसा हा प्रकार वाटतो तुम्हाला? मला तरी सकृत दर्शनी जे काही घटना घडलेली होती त्याच्यावरून लक्ष बाजूला नेण्यासाठी ही केलेली एक छानपैकी व्यूहरचना आहे असं याला निश्चितपणे म्हणणं शक्य होऊ शकतं. मला दीक्षित सरांकडे जायचं आहे. दीक्षित सर, मला जरा वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. वेगवेगळे मुद्दे येत आहेत. मला सगळ्यात दुःख या गोष्टीचं झालं, आजही माझं हे मत आहे आणि मी सातत्याने हे मत मानतो की सगळ्या राजकीय पक्षांमध्ये चांगले लोक आहेत पण ते बहुमतात नाही आहेत, अल्पमतात आहेत. या विधानसभेत सुद्धा चांगले आमदार आहेत, अजूनही आहेत, याची मला खात्री आहे. परवाही मी हे म्हटलं होतं. परंतु काल जेव्हा ही चर्चा झाली तेव्हा हे तुलनात्मकदृष्ट्या चांगले असलेले आमदार सुद्धा गप्प बसले किंवा सुरात सूर त्यांनी मिळवला. याचं काय म्हणायचं? सज्जन माणसं गप्प बसतात याचं दुःख तर होतंच, पण सज्जन माणसं गप्प बसतात तेव्हा दुर्जनांचं फावतं असा संदेश यातून मिळतो. दीक्षित सर, मला असं वाटतं की हा मोठा हितसंबंधांनी निर्माण केलेला एक मोठा पेच आहे. कसं आहे की जेव्हा सत्तेतले लोक काही करतात तेव्हा त्याच्या संदर्भात कोणी भाष्यच करू नये ह्याच्यावरती जेव्हा एकमत होतं
तेव्हा संबंध देशामध्ये ज्या प्रकारचं एक लोकशाही विरोधी वातावरण आहे त्याला नवीन धार देण्याचा प्रयत्न आहे असं वाटतं. म्हणजे असं आहे की मला आठवतं त्यानुसार की डहाणूला गेल्या वर्षी जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आर पाटील असं म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसचे लोक हे देशासाठी त्याग करून तुरुंगात जात होते. आणि ते पुढे असं म्हणाले की अलीकडे काँग्रेसचे नेते ज्या कारणांसाठी तुरुंगात जात आहेत त्याला गुंडगिरीशिवाय दुसरं काही म्हणता येत नाही असं ते जाहीरपणे म्हणाले. आणि त्याच्यावरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे असं म्हणाले की हा पक्षच मुळात गुंडांचा पक्ष आहे, की ज्याच्यावरती दस्तूरखुद्द शरद पवार यांनी उत्तर दिलं की हा जर पक्ष गुंडांचा आहे तर तुम्ही आमच्यावर सत्तेमध्ये बसता कशासाठी. प्रश्न असा आहे की 2009ची जेव्हा लोकसभेची निवडणूक संपली तेव्हा आपल्याच चॅनलवरती शरद पवार आले होते आणि ते असं म्हणाले की या निवडणुकीमध्ये जो खर्च झालेला आहे ते खर्चाचे आकडे पाहिल्यानंतर पुढची निवडणूक आपण लढवावी की नाही याचा मी विचार करतोय असं ते त्या दिवशी म्हणाले होते. त्या चर्चेमध्ये आपण सगळेजण होतो. मला असं वाटतं की या राजकारण्यांनी सगळ्यांनी मिळून फक्त मीडियाला धडा शिकवणे आणि तोही आपल्या अधिकाराचा सत्तेचा वापर करून अशा प्रकारचा एक पवित्रा घेतलेला आहे. जर समजा गांभीर्याने मीडियातल्या दोषाविषयी, उणीवांविषयी किंवा काय गैरप्रवृत्तींविषयी कोणीतरी एकाने उल्लेख सुद्धा केला की निवडणुकीच्या काळामध्ये हे मीडियाचे लोक आम्हाला ब्लॅकमेल करतात ते आम्ही काढू काय बाहेर. आता हे खरं म्हणजे तो त्यांचा अधिकार आहे. मीडियातल्या लोकांनी ब्लॅकमेल केलेलं असेल बरोबर आहे किंवा मीडिया जर समजा चुकीचं वागत असेल तर घटनेने काही अधिकार दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सभागृह हे सार्वभौम आहे की भारताच्या घटनेने सांगितल्यानुसार लोकांची इच्छा सार्वभौम आहे. सार्वभौम काय आहे तर मला असं वाटतं की लोकांची इच्छा आणि ती कायद्यानं बांधलेली आहे, ही घटनेने बांधलेली आहे. त्यामुळे असं कोणाच्या तरी मर्जीला आलं. शेवटी काय असतं की कुठल्याही पीठावरती मी ज्या पदावरती बसलेलो आहे त्या पदावरती मला अधिकार जरूर आहेत, परंतु मला काही पूर्व इतिहास आहे, मी कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आहे, माझ्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या जात नसतात. आपण असं गृहीत धरू की बरेचसे लोक याच्यामधले चांगले आहेत, क्षणभरासाठी गृहीत धरू की फार चांगल्या प्रकारचं वर्तन करणार आहेत, पण जे 10 आमदारांनी वर्तन केलं ते गुन्हेगारीचं कृत्य होतं की नव्हतं, तो गुन्हा होता की नव्हतं. पोलिसांनी, राज्याच्या पोलिसांनी FIR दाखल केला, राज्यातल्या न्याय प्रक्रियेतून त्या आमदारांना कोठडी सुनावली. या सगळ्या गोष्टी काय सांगतात. तेव्हा हा मूळ प्रश्न बाजूला टाकायचा आणि एक प्रकारे झुंडशाही किंवा लोकप्रतिनिधीशाही अशा प्रकारे निर्माण करायची की ज्याच्यातून लोकांना अशी जरब बसली पाहिजे किंवा सत्तेच्या बद्दल बोलाल तर याद राखा अशा प्रकारे करणं हेही बरोबर नाही. जसं सोमनाथ चॅटर्जी आणि न्यायालय असा वाद झाला होता तेव्हा सोमनाथ चॅटर्जी जे म्हणाले ते सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे की ज्युडिशियरीनी पार्लमेंटचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, पार्लमेंटनी ज्युडिशियरीचा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे आणि या दोघांनी मीडियाचा आणि मीडियानी या सगळ्यांचा. तेव्हा सगळ्यांनी मर्यादा सांभाळल्या पाहिजेत हे बरोबर आहे, परंतु ज्यांनी गुन्हेगारी विषयक कृत्य केलेलं आहे ते गुन्हेगारी विषयक आहे, तो गुन्हा आहे. जरी सभागृहाने त्याला निलंबित केलेलं असलं तरी फौजदारी कायद्यानुसार त्यांना अजून शिक्षा झालेली नाही. आणि हे सगळं घडत असताना आमचे 5 आमदार जर निलंबित केले जातात तर पोलिसांचेही काही आम्ही लोक निलंबित करू शकतो. हा चढाओढीचा खेळ जो आहे तो महाराष्ट्राच्या लोकशाही पर्वाला कमीपणा आणणार आहे असं मला वाटतं. अगदी मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेकपूर्वी मला विश्वंभर चौधरींकडे जायचं आहे. याच्याकडे मला एक गोष्ट आता आठवते, अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये आणि नंतर सुद्धा एकदा अरविंद केजरीवाल विश्वंभर चौधरी असं म्हणाले होते की आपण लोकशाहीचा आदर करतो, आपण विधिमंडळ, लोकसभेचा, राज्यसभेचा, संसदेचा आदर करतो, मात्र इथे काम करणारे जे लोक आहेत ते एक प्रकारे हुकुमशाही राबवत असतात. त्याला त्यांनी डिक्टेटरशिप ऑफ लेजिस्लेचर असा शब्द वापरला होता, विधिमंडळांची हुकुमशाही. काल जे घडलं महाराष्ट्र विधिमंडळात ही या सगळ्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची हुकुमशाही आहे का? नक्कीच हुकुमशाही आहे, 100%. मी त्यांच्या त्या मताशी अगदी सहमत आहे. ॲरोगन्स ऑफ लेजिस्लेशन हा एक प्रकार नवीन आलेला आहे की उद्धटपणा लेजिस्लेशनचा, की एकदा फक्त निवडून आलो आम्ही की 5 वर्ष मग तुम्ही नाही काय बोलायचं, तुम्ही विचारायचंच नाही आम्ही कोण, आम्ही काय करतो, आणि मूलभूत स्वातंत्र्याचा विचार नाही करायचा. निखिलजी एक मुद्दा सूक्ष्म आहे, लक्षात आणून देतो मी मुद्दा. आपलं असेल किंवा खांडेकरजींचं असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही त्या सदनामध्ये बसलेल्या लोकांचे. त्यांचं पहिलं घटनात्मक कर्तव्य हे आहे की त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे घटनेने दिलेला जो मूलभूत अधिकार आहे तो कोणाचा संकोच होत नाही ना हे पाहणं.
आणि मग जर हे सर्वजण मिळून 288 लोक जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर 2 पत्रकारांचा हल्ला करणार असतील तर मग अरविंद केजरीवाल जे म्हणाले त्यात चुकीचं काय असं मी म्हणेन. आणि हाच प्रश्न अण्णांच्या त्या आंदोलनात सुद्धा, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सुद्धा प्रामुख्याने होता, जो आता अनंत दीक्षित सरांनी फार योग्य पद्धतीने त्याचा उहापोह केला. तो प्रश्न असा होता की शेवटी संसद श्रेष्ठ आहे का जनसंसद श्रेष्ठ आहे, सार्वभौमत्व कोणाचं आहे हा प्रश्न होता त्यांचा. आणि त्याचं स्पष्ट उत्तर जनता सार्वभौम आहे. त्याचं कारण जनता जोपर्यंत संसदेला निर्वाचित करते तोपर्यंत संसद ही जनतेच्या जोपर्यंत मतांनी बनते तोपर्यंत संसदेपेक्षा जनतेचं सार्वभौमत्व, लोकमताचं सार्वभौमत्व मोठं आहे. आणि म्हणून निसंशयपणे हा जो आहे तो याला लेजिस्लेटिव्ह अरोगन्स किंवा अरोगन्स ऑफ लेजिस्लेशन जो काही योग्य शब्द असेल त्याच्याशिवाय याला दुसरं काही म्हणता येत नाही. अगदी. आणि अशा प्रकारचा उद्धटपणा, ॲरोगन्स किंवा हुकुमशाही ही लोकशाहीला घातक असते. मला तुम्ही मगाशी एक वाक्य सांगत होता इंग्रजी, मुद्दामून ते आपल्या प्रेक्षकांना सांगा आणि मग मी ब्रेक घेतो. लोकशाहीला घातक काय असतं? ते इंग्रजी वाक्य असं आहे निखिलजी, डेमोक्रेसी डाईज इन द हार्ट ऑफ द डेमोक्रॅट्स बिफोर इट डाईज ॲट द हँड्स ऑफ द डिक्टेटर्स. म्हणजे लोकशाहीचा पहिल्यांदा मृत्यू जो होतो ते लोकशाहीचे रखवालदार आणि रक्षणकर्ते म्हणवणारे जे आहेत त्यांच्या हृदयात पहिल्यांदा होतो आणि नंतर तो हुकुमशाहीच्या हातातून होतो. मला असं वाटतं की हे हुकुमशाही पद्धतीनेच त्या विधिमंडळामध्ये हे सगळे वागले. आणि मगाशी आपण एक जो मुद्दा आपण जे चर्चा करत होता त्यात राहिला, एका ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्रातल्या असं म्हटलं होतं विरोधी पक्ष नेत्यांबद्दल की ते तोडपाणी करतात. दुसरं, मध्यंतरी एका तरुण नेत्याने महाराष्ट्रातल्या असं म्हटलं होतं की विरोधी पक्ष नेते हे सेटिंगमध्ये असतात. मला सांगा, विरोधी पक्ष नेत्याचं सुद्धा पावित्र्य किंवा जे विधानसभा अध्यक्षांइतकंच आहे, तेव्हा कोणी हक्कभंग दाखल नाही केला. हक्कभंग का दाखल केला अगदी अगदी नेमका मुद्दा तुम्ही काढला. सेटिंग जे आहे ते ह्याच्यामध्ये आहे. आणि हे सगळं करत असताना मला मुद्दाम राज ठाकरेंचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्याने आपलं वेगळे पण जपलंय की ह्या हक्कभंगाचा ठराव जे आपल्या विरोधात आणले गेले राजीव खांडेकरांविरोधात आणि आपल्या विरोधामध्ये त्याचा त्यांनी निषेध केलाय आणि त्याने आपलं वेगळे पण हे नमूद करायला हवं हे मला मुद्दाम की राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत महाराष्ट्रातले प्रस्थापित पक्षांचे ज्यांनी आज या हक्कभंगाच्या प्रस्तावाचा निषेध केलेला आहे. आम्ही दोघांनी, मी असो किंवा राजीव खांडेकर असो, दोघांनीही राज ठाकरेंवर सुद्धा अनेकदा कठोर शब्दात टीका केलेली आहे. तरी सुद्धा हा हक्कभंग प्रस्ताव योग्य नाही असं आज राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. हे नमूद करायला हवं. अजित सावंत यांनी तो मुद्दा मांडलेला आहे. मला असं वाटतं सर्व पक्षामध्ये जे चांगले लोक आहेत त्यांनी असं बाहेर यायला हवं आणि लोकशाहीच्या बाजूने बोलायला हवं. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, आमदार हक्कभंगाच्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत का? बघा पडद्यावर 91% लोक आता म्हणतायत होय, गैरवापर करतायत. महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांनी इकडे लक्ष द्यावं.